नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता राया आणि घोरपडेमध्ये पंजाचा खेळ सुरू झालेला असतो. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, राया तुला जर हरायची इच्छाच असेल तर आता मी तुला दाखवतोच. आता मी तुला हरवणार आणि तुझं आणि मंजिरीचं लगीन मोडणार. तेव्हा राया म्हणू लागते, घोरपड्या तुला काय वाटलं? तुला असं वाटतं तसंच होईल असं नसतं. अरे जागा तीच, पोरगी तीच आणि लगीन बी होणार. फक्त नवरदेव मुलगा बदललेला असणार. घोरपडे तुझ्या जागेवरती हा राया असणार. तेव्हा जयला मात्र राग येतो. जय मात्र आता जोर जोरात ताकद लावतो आणि म्हणतो, राया तू जिंकला असं समजू नको. कधी कधी परिस्थिती असते ना तसं घडत नाही. आणि हा जय जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुझं आणि मंजिरीचं लग्न होऊ देणार नाही. तेव्हा राया लागतो, घोरपड्या तू किती बी काय बी कर, आता तुझ्याच्यानी काही होणार नाहीये, कारण हा राया तुला जिंकूच देणार नाही. असे म्हणत आता राया लगेच घोरपडेचा हात मात्र जोरदार दाबू लागतो. आता घोरपडेचा पंजा खाली टेकणार. तेच आता तिकडनं निक्की आलेली असते. निक्की पटकन जयच्या हाताला हात देते आणि लागते, राया जोपर्यंत या जय घोरपडेला निक्कीची साथ आहे ना तोपर्यंत तुझं आणि मंजिरीचं लगीन होणार नाही राया. आणि मंजिरी तुझी ही निक्की कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे जय आणि निक्की तुमच्या दोघांचा प्रेमाचा शेवट करणार नाही, होऊ देणार तुमचं लग्न, होणारच नाही. असे म्हणत आता जय आणि निक्की दोघेही ताकद लावतात आणि रायाला हरवण्याचा प्रयत्न करतात. पण राया मात्र आता जोरदार दोघांचाही हात दाबण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात आता लगेच जय आणि निक्की जोरात ताकद लावून रायाला खाली म्हणजे त्याचा हात खाली पाडणार. त्याच वेळेस आता मंजिरी येते. मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि मग ते, राया काळजी करू नको. या जयला जरी निक्कीची साथ असली ना तरी राया तुला तुझ्या मिस फायरची साथ हे विसरू नको. आणि आता आमच्या प्रेमाचा विजय होणार. जय तू आणि हा घोरपडे आता काहीही करू शकत नाही. या निक्कीला काय वाटलं तुझ्या साथीला ती आली म्हणून तुम्ही जिंकणार नाही या? हे शक्य नाहीये. राया आणि त्याची मिस फायर एकत्र असल्यानंतर त्यांच्या प्रेमाचा शेवट होऊ शकत नाही. आता त्यांचा संसार सुरू होणार. असे म्हणत आता इथे मंजिरी आणि रायाने घोरपड्याने निक्कीला हरवलेलं असतं. त्याच वेळेस राया मात्र जोरजोरात हसू लागतो आणि लागतो, घोरपड्या हरलास तू, झाली का तुझी इच्छा पुरी झाली ना? जयला खूप राग येतो. तो रागाच्या भरातच तिकडनं निघून जातो. तेव्हा निक्की म्हणू लागते, जय थांब, जय ऐकून घे. जय मात्र काही ऐकत नाही, तिकडनं निघून जातो. त्यावर लगेच आता राया म्हणू लागते, निक्की तुला काय वाटलं तू या घोरपडीच्या साथीला आली म्हणून आमचं लगीन मोडशील? नाही या, आत्तापर्यंत लई डाव खेळली तू, पण काय उपयोग झाला त्याचा नाही ना? मग इथून पुढे हे डावपेच खेळणं बंद कर. तुझ्याच्याने आता काही होणार नाहीये निक्की, बिनबोलाई मेहमान. तेव्हा निक्की म्हणू लागते, राया जास्त उडण्याचा प्रयत्न करू नको. तुला काय वाटलं तुलाही शहाणा आहे का? हे बघ, हा घोरपडे इथे माझ्या सांगण्यानुसार राहायला आलाय. मी जर त्याला एका शब्दाने बोलले ना तर तो लगेच इकडनं निघून जाईल ना. आणि मग तुझ्यावर कुठली वेळ येईल हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे जास्त उडायचं नाही राया. मी बघून घेईन मी. असे म्हणत आता निक्की मात्र तिकडनं निघून जाते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया या असल्या माणसांच्याकडे नको लक्ष देऊ तू. हे असल्यांना अशीच सवय असते. तेव्हा राया लागतो, नाही मिस फायर, हा घोरपडे ही निक्की नक्कीच काहीतरी करणार, पण आपल्याला यांच्यापासून सावध राहावं लागेल. असे आता दोघेही बोलत असतात. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता घोरपडेला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण रायाने त्याला हरवलेलं असतं. मंजिरीची त्याला साथ असते आणि आता लग्नाची तयारी सुरू झालेली असते ना. त्यामुळे आता नक्की या राया मंजिरीचं लगीन होणार. त्यामुळे घोरपडेला मात्र टेन्शन आलेलं असतं. तेव्हा निक्की म्हणू लागते, जय आता काय करायचं आपण? आता शेवटी या दोघांचं लग्न होणार. तेव्हा लगेच शशिकला येते आणि मला लागते, नाही होणार लगीन, सांगितलं ना नाही होणार. त्या मंजिरीचं आजपर्यंत कितीतरी वेळा लग्न होता राहिलंय. म्हणजे घोरपडे तुला आठवतंय ना, तुझ्याबरोबरही तिचं लग्न चालू झालं होतं बार. मंगलाष्टकाही सुरू झालं त्या पण ऐन वेळेस मोडलं ना. त्या मंजिरीचं लय वेळा लगीन मोडलंय. त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ, नाही होणार राया आणि मंजिरीचं लग्न. तेव्हा लगेच आता जय रागाच्या भरात म्हणू लागते, शशिकला तू डोक्यावर पडली का? अगं लग्नाच्या सगळ्या तयारी सुरू झाली आणि काय तर म्हणे लगीन होणार नाही. माझ्यासारखं लगीन मोडणार नाही आहेत ते लोक. ते म्हातारीला तर कितीतरी आनंद झालाय त्या रायाशी लग्न होणार आहे म्हणून. त्यामुळे आता काही होऊ शकत नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, होणार. ही शशिकला असल्यानंतर सगळं काही होणार. लग्नाची सगळी तयारी होऊ द्या, पण लग्न होणार नाही. तेव्हा जय म्हणू लागतो, असं काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात? आम्हाला तरी कळू दे की.
तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघा, जसा बायकांना अहंकार असतो ना तशा पुरुषांनाही अहंकार असतो घोरपडे. तेव्हा जय म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचे सांग पटकन. त्यावर शशिकला म्हणू लागते, हे बघ, रायाचाही पुरुषी अहंकार असतो आणि तो जर आपण जागा केला तर बघ, हा राया स्वतःहून त्याचं लग्न मोडतो की नाही मंजिरी बरोबर. तेव्हा जय म्हणू लागतो, म्हणजे काय करायचं नेमकं, कसा हा पुरुषी अहंकार जागा होणार आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, आपण रायाच्या त्या पुरुषी अहंकारावरती बोट ठेवायचं. म्हणजे कसं आहे ना, सतत वारंवार त्याच्या कानावरती हेच घालायचं की तो मंजिरीशी लग्न करतोय, पण मंजिरीचं खरं प्रेम त्याच्यावर नाही तर मिहीरवरती आहे. मंजिरीचं पहिलं प्रेम तिचा पहिला नवरा, आणि उरलं सुरलं काय थोडं प्रेम असेल ना ते राया तुझ्या वाटेला येते, असं सारखं त्याला म्हणायचं, हिनवायचं. आणि मग बघ, एकदा का या रायाचा पुरुषी अहंकार जागा झाला की राया स्वतःच मंजिरीबरोबर लग्न मोडणार. आपण सतत त्याच्या डोक्यात मिहीरबद्दल भरवायचं, कसं मंजिरीचं मिहीरवरती प्रेम होतं, तिचा पहिला नवरा मिहीर होता, हे सगळं त्याला जर भरवलं ना, मग बघ आपल्याला हवं तसंच होणार. आता जय आणि निकी खुश होतात आणि लागतं, वा शशिकला, एकदम भारी. तेव्हा शशिकला म्हणू लागते, निकी, यासाठी मी जोरदार तयारीला लागले, चल पटकन आपण जाऊया. असे म्हणत दोघेही आता इकडे बाहेर आलेले असतात. तर आता शंतनू दादाने ज्या ठिकाणी पत्रिका छापण्यासाठी टाकलेले असतात त्या ठिकाणी शशिकला आणि निक्की पोचलेले असतात. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, तुझ्याकडे मंजिरीच्या लग्नाच्या पत्रिका आल्यात ना छापायला. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, हो. त्यावर शशिकला म्हणू लागते, कोण आलं होतं. तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागतो, तिचा दादा आला होता. तेव्हा निक्की म्हणू लागते, कोण आलं होतं, काय आलं होतं ते माहिती नाही, आम्ही काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव आणि तसंच करायचं. शशिकला पटकन आता आपल्या पिशवीतनं 5,000 रुपये काढते आणि त्या माणसाच्या हातात देत म्हणू लागते, हे 5,000 रुपये, पत्रिकेत आम्ही जो मजकूर सांगतोय तोच छापून आला पाहिजे, लक्षात येत आहे. तो माणूस आता पैशांकडे बघू लागतो. त्यावर शशिकला म्हणू लागते, पैसेच बघत बसणार आहे का मजकूर यायला वही पेन देतोय. आता तो व्यक्ती लगेच शशिकलाच्या हातात वही आणि पेन देतो. शशिकलाने आता मस्त इथे वहीवरती मजकूर लिहून दिलेला असतो आणि त्या माणसाला सांगितलेलं असतं, मी जसं लिहिलंय तसंच छापून यायला पाहिजे, कळलं. असे म्हणत निक्की आणि शशिकला तिकडनं घरी निघालेले असतात. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. जीजी मात्र आता स्वयंपाक बनवत असते. त्याच वेळेस किचनमध्ये मंजिरी येते आणि मग ती, जीजी, अगं तू काय करतेस, तू थांब, मी बनवते बरं स्वयंपाक, तू हो बाजूला. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी, मी बनवते ना, तू नको बनवू. त्यावर मंजिरी म्हणू लागते, जीजी, अगं आत्ताच आजारपणातनं उठली ना तू, अगं कशाला एवढी दगदग करते, मी आहे ना, मी करते. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी, अगं आता तुझं लग्न होणार आहे आणि एकदा का तुझं लग्न झालं की तू या घरातनं जाणार, मग सगळं काही मलाच करावं लागणार ना, मग दुखत असू खूपत असू मला तर करावंच लागेल की नाही मंजिरी, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ, मी करते. आणि तसंही मंजिरी, लग्न झाल्यानंतर तुलाही तुझा संसार थाटायचा आहे, तुला तर हे सगळं करावंच लागणार, त्यामुळे जरा आराम नको का तुला, त्यामुळे तू आराम कर, मी करते. तेव्हा लगेच आता जीजी मात्र मंजिरीकडे बघू लागते आणि म्हणू लागते, मंजिरी, खरं तर मला या कामाची आणि तू घरात नसल्याची सवय करून घ्यावी लागेल बाई, तुझी सवय लागली, आता तू आम्हाला सोडून जाशील, कसं होणार मंजिरी. आता मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा जीजी म्हणू लागते, पण मंजिरी, अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच आणि तिला आपल्या आईवडिलांना सोडून जावंच लागतं. म्हणजे बघ ना, कितीही मुलीला जीव लावलं, तिला सांभाळलं, तरी शेवटी आता तिचं लग्न करावंच लागतं ना, मग हा क्षण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो. त्यामुळे मंजिरी, या कठीण प्रसंगी आपण खमकं असायला पाहिजे, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल, हे दुःख आईबापाला पचवावंच लागतं गं, हे खूप मोठं दुःख असतं ना. असे म्हणत जीजी आता रडू लागते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, जीजी अगं पण. तेव्हा जीजी म्हणू लागते, मी पण ना वेडी, आता एवढं लग्न घर आहे आपलं, एवढं समाधान झालंय माझ्या मनाचं, अगदी माझ्या मनासारखं होतंय, माझ्या मंजिरीचं लग्न होतंय रायाबरोबर आणि मी पण ना वेड्यासारखी रडत बसले, उगच माझं काहीतरी चालू असतं, जाऊ दे मंजिरी, चल मी आवरून घेते. आता मंजिरी पटकन जीजीला मिठी मारते आणि मनाशीच म्हणू लागते, जीजी, तू जो विचार करते तो मी केलाच नाही गं, खरंच मी जर या घरातून लग्न करून निघून गेले तर कसं होणार ना जीजीचं, नाही नाही नाही, त्यांना असं दुःखात ठेवून मी नाही जाऊ शकत. असा विचार करत आता मंजिरीला जरा टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता राया मात्र आपल्या घरी आलेला असतो. आता तो आरशात बघून लाजत असतो, कारण आता मिसफायर आणि त्याचं लग्न होणार असतं ना, आता सगळा काही प्रेमाचा संसार सुरू होणार असतो. त्यामुळे रायाला खूप आनंद झालेला असतो. तेवढ्या डिपिकल आणि डंकी तिथेच व्यायाम करत असतात. तेव्हा डिपिकल म्हणतो, डंक्या,
आता आपल्याला इकडनं आपलं सामान उचलावं लागेल बाबा. आता एका माणसाचं लगीन होणार आहे ना. मग काय बाबा, आपली कुणाला गरज नाही. तेव्हा रायमातलं राजू लागतो. त्यावर दीपिकलला लगेच डंकी म्हणू लागतो. दीपिकल, तू अगदी बरोबर बोलतोय. आता काय बाबा, आपल्याला एकच वाक्य ऐकायला भेटणार. ते काय दीपिकल तुला माहिती? माझी बायको, माझी बायको, माझी बायको, फक्त एवढंच चालू असणार. तेव्हा रायम लागतो, ए गप बसता का. तेवढ्यात लगेच मंजिरीचा आवाज येतो, राया. त्याच वेळेस आता लगेच दीपिकल डंकी म्हणतो, अरे बापरे, वहिनी आली, पटकन आवरा आवरा. असे म्हणत दोघे आता पटकन शर्ट घालतात आणि धडपडतच बाहेर निघालेले असतात. तेव्हा मंजिरी येताच लगेच दीपिका लागतो, मंजिरी वहिनी आम्ही येतो हा. असे म्हणत दोघे आता तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस रायम लागतो, मिस फायर, अगं कसं वाटतंय, आपल्या दोघांचं लगीन होणार आहे. मंजिरी मात्र टेन्शनमध्ये असते. तेव्हा ती म्हणू लागते, राया अरे आपलं लग्न होणार आहे पण. तेव्हा रायम लागतो, काय झालं आहे मिस फायर, काही टेन्शन आहे का, घरी काही घडलं आहे का, तू बैस बरं येते खुर्चीवरती. असे म्हणत राया पटकन मंजिरीला खुर्चीवरती बसवतो आणि तोही स्टूलवरती तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, तू मिस फायर काय झालं आहे, तो घोरपडे, ती निक्की का शशिकलाने काही केलं आहे, त्यांना सोडणार नाही. असे म्हणत राया पटकन रागाच्या परत बॅट उचलतो आणि म्हणतो, सोडणार नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे त्यांचं काहीही झालेलं नाही, प्रश्न फक्त आपलाच आहे. तेव्हा रायम लागतो, काय झालं आहे मग मिस फायर, अगं कसलं टेन्शन आलं आहे तुला, सांग की. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया मी तुला जे बोलले होते ते तुला आठवतं ना, मागं आपलं ठरलं होतं. तेव्हा रायम लागतो, कशाबद्दल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया आपलं लग्न झाल्यानंतर तुला माझ्या घरी माझ्याकडे राहायला यायचे. तेव्हा राया जोरजोरात हसू लागतो आणि लागतो, मिस फायर अगं कशाचं टेन्शन घेते तू, अगं एवढ्याशा गोष्टीचं एवढं टेन्शन. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तुझ्यासाठी ही छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. माझे नाना जीजी, त्यांची काळजी, मला त्यांना दुःखात नाही बघायचं रे, मला त्यांना आयुष्यभर जपायचे. तेव्हा लगेच राया लागतो, मिस फायर अगं एवढंच ना, मग या रायाने तुला सबूत दिलाय, आयुष्यभर तुझी साथ देणार आहे आणि तुझ्या आईवडिलांची काळजी म्हणजे नाना जीजीची काळजी घेणार आहे. अगं मग हा राया तिकडेच राहायला येणार की, कशाला टेन्शन घेते. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे लग्न झाल्यानंतर पण सगळ्या गोष्टी बदलणार आहेत रे, त्यामुळे नक्की तुला हे सगळं झेपेल ना. म्हणजे कसं आहे ना राया, तू घर जावई बनून तिकडे राहशील पण गावातले लोक तुला टोमणे मारतील, नावं ठेवतील, काय काय होईल, हे सगळं चालेल ना राया. तेव्हा राया लागतो, मिस फायर तुझा या रायावरती विश्वास आहे ना. जेव्हा हा राया तुझ्या प्रेमात पडला होता ना मिस फायर, तेव्हाच तुझ्या नाना जीजीला त्याने स्वतःचे आईवडील मानलं होतं. त्यामुळे हा राया आपल्या आईबापाची काळजीची जबाबदारी पार पडणार आणि मिस फायरच्या प्रेमाचा संसारही सुरू करणार. त्यामुळे मिस फायर तू काळजी करू नको आणि लोकांचा टोमण्यांचा टेन्शनचा अजिबात विचार करू नको. हे बघ मिस फायर, आता तू फक्त आपल्या लग्नाचा विचार कर. हा राया तिकडे राहायला येणार आणि नाना जीजीला अगदी सुखात ठेवणार. त्यामुळे मिस फायर तू फक्त आपल्या लग्नानंतरचा विचार कर. असे म्हणत आता मंजिरी मात्र राजू लागते. राया पटकन तिला घट्ट मिठी मारतो. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शंतनू दादाने आता पत्रिका छापून आणलेल्या असतात. तेव्हा सगळेजण हॉलमध्येच असतात. त्यावर शंतनू लागतो, चला चला पटकन, हे बघा नानाजीजी मी काय आणलंय. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो, काय आहे शंतनू. त्यावर शंतनू दादा म्हणू लागतो, अहो मंजिरी आणि रायाच्या लग्नाच्या पत्रिका छापून आणल्यात, हे बघा. तेव्हा लगेच रुजुदा पटकन बघायला जाणार. त्यावर नाना म्हणू लागतो, रुजू अगं आधी पत्रिका देवाला ठेवायची असते आणि मग उघडायची असते, थांबा बरं आपण देवासमोर ठेवूया. तेव्हा शंतनू म्हणू लागतो, अगदी बरोबर नाना. त्यावर लगेच आता राया येतो. त्यावर शंतनू दादा म्हणू लागतो, राया अरे हे बघ तुमच्या लग्नाच्या पत्रिका छापून आल्यात. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, आपण एक काम करायचं का, वधू आणि वर दोघे इकडे, मग आपण लगेच दोघांच्या हस्ते पत्रिका ठेवून देऊया देवासमोर, म्हणजे कसं आहे आपल्यालाही बघता येईल. त्यावर शशिकला येते आणि मला लागते, अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण कसं आहे ना, पत्रिका देवासमोर ठेवण्याआधी एकदा वाचून बघावी. कसं आहे त्या पत्रिका छापणाऱ्या माणसाकडे खूप गर्दी असते, खूप लग्नसराई दाट आहे ना, मग पत्रिकाही खूप येतात. त्यामुळे जर नाव वगैरे काही चुकलं तर आपण आधी मजकूर वाचून घेऊया आणि मग देवासमोर ठेवूया ना, उगाच नंतर कशाला प्रॉब्लेम, मीच बघते. असे म्हणत त्या पिशवीतनं आता शशिकला एक पत्रिका काढते आणि लागते, वाव रंग मस्त या, छान आहे शंतनू, चॉईस मस्त आहे. असे म्हणत आता लगेच चीज चौका मंजिरी आणि चीज चौका मिहीर हे नाव आता शशिकला आणि निक्कीने छापायला लावले असतं. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते, अरे बापरे मिहीर, अरे बापरे जय, अरे ऐकतोयस ना तू. आता मिहीरचं नाव ऐकताच सगळ्यांना धक्काच असतो. त्यावर शशिकला मला लागते, जय अरे मी आजपर्यंत मुलींची लग्न झाल्यानंतर नावं बदललेली ऐकली होती रे,
पण इथे तर वेगळंच काहीतरी झालंय. लग्न होण्याआधीच मुलाने त्याचं नाव बदललंय आणि नाव बदललं तर बदललं काय, तिच्या पहिल्याच नवऱ्याचं नाव ठेवलंय मिहीर. अरे बापरे, नाव चेंज तर करायचं राया, असे म्हणत आता शशिकला ती पत्रिका रायाच्या हातात देते. राया मात्र आता लगेच त्या पत्रिकेकडे म्हणजे त्या मिहीरच्या नावाकडे बघू लागतो. मंजिरीलाही टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, शंतनू दादा. त्यावर निक्की म्हणू लागते, पण कसं आहे ना, आता शशिकला नाव कितीही बदललं तरी शेवटी मंजिरी त्या मिहीरचीच बायको आहे ना, आणि हा राया तिचा दुसरा नवरा आहे. आता मात्र जय घोरपडे, शशिकला आणि निक्की तिघेही आता मुद्दाम मिहीरबद्दल काही ना काही विषय काढू लागतात. आता मंजिरी आणि रायाला मात्र राग येतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मंजिरी आणि रायाने या पत्रिका बदलून आणलेल्या असतात. आता मात्र राया आणि मंजिरीचं नाव असतं. तेव्हा सगळेजण विठुरायाच्या मंदिरात आता पत्रिका ठेवण्यासाठी आलेले असतात. त्यावर मंजिरी म्हणते, चला विठुरायाचा आशीर्वाद मिळाला, पण मला आणखीन एका व्यक्तीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यावर नाना म्हणू लागतात, मंजू अगं अजून कोण राहिले आशीर्वाद घ्यायचं. तेव्हा मंजिरी लागते, रायाच्या आईचा. आम्हाला रायाच्या आईचाही आशीर्वाद हवाय, असे म्हणत दोघेही आता पत्रिका घेऊन इकडे आईकडे आलेले असतात. मंजिरी आता रायाच्या आईच्या हातात पत्रिका देते आणि म्हणू लागते, आई आमचं लग्न आहे बरं का, आम्हाला आशीर्वाद हवा आहे तुमचा. आता मंजिरी पटकन आईचा आशीर्वाद घेते. रायाची आई मंजिरीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणू लागते, सुखात संसार कर ग बाई मिहीर बरोबर. आता मंजिरी सगळ्यांना धक्का बसतो. रायाच्या आईला मिहीरबद्दल काय माहिती आहे, तिने मिहीरचं नाव कसं घेतलं, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण मात्र आता पुढे काय होणार, मंजिरी आणि रायाचं लग्न कसं पार पडणार, किती काय काय विघ्न येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ